नमस्कार. आजच्या आपल्या या फिल्म एडिटिंगच्या सेशनमध्ये आज आपल्यासोबत रिनाउंड फिल्म एडिटर अभिजित देशपांडे आहेत. अभिजित, तुमचं खूप मनापासून स्वागत या सेशनमध्ये. अँड वी आर रिअली धन्यवाद. लुकिंग फॉरवर्ड वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू गेटिंग युअर इनसाइट्स इन टू दिस व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग. आणि आजचं सेशन क्रांती गोडबोले कंडक्ट करणार आहे. क्रांती, थँक्यू सो मच. बिफोर वी बिगिन द सेशन, ऍक्च्युली मला आपण जे फिल्म फेस्टिवल नाफाचं करणार आहोत जुलैमध्ये, तर त्याविषयी मी जरा क्विक अपडेट्स शेअर करते. एक म्हणजे आपण आपलं तिकिटिंग आता ओपन केलेलं आहे आणि आपला जो पहिला अर्ली बर्डचा लिमिटेड कपॅसिटी कोटा होता, तर तो आता सोल्ड आउट आहे आणि आपण आता डिस्काउंटेड ग्रुप बुकिंग ओपन केलंय. सो प्लीज तुम्ही तुमची तिकीट बुक करा, तुमच्या फ्रेंड्सनाही सांगा. दुसरा अपडेट म्हणजे फेस्टिवलसाठी आपण जे फीचर फिल्मचे वर्ल्ड प्रीमियर करणार आहोत, तर त्यासाठी खूप एक्साइटिंग प्रपोजल आता आपल्याकडे आलेली आहेत आणि ॲज वी फायनलाइज दोज डिटेल्स आम्ही ते पण शेअर करू लवकरच. आणि तिसरं म्हणजे आपली जी शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आपण करणार आहोत, तर त्यासाठीही आता एंट्रीज यायला सुरुवात झाली आहे. फिल्म फ्रीवेच्या वेबसाईटवर आपण आपल्या फेस्टिवलच्या अंडर त्याच्या एंट्रीज सबमिट करू शकता आणि त्याविषयीची माहिती आम्ही लवकरच या आठवड्यामध्ये शेअर करूच. सो प्लीज शेअर दॅट न्यूज ऑल्सो विथ युअर फिल्म मेकर फ्रेंड्स. आणि तिसरा इम्पॉर्टंट आणि एक्साइटिंग अपडेट म्हणजे आपण आपल्या नाफाच्या अंडर जे शॉर्ट फिल्मचं प्रोडक्शन करणार आहोत, तर त्या फिल्मचंही काम आता 2 फिल्मचं काम चालू झालेलं आहे आणि त्याविषयीचंही अपडेट आम्ही लवकरच शेअर करू. So without further ado, I will request Kranti Godbole now to start today's session. Thank you, Kranti. थँक्यू अरुंधती. तर आज अरुंधतीने सांगितल्याप्रमाणे नफाच्या या सिरीजमध्ये आज आपण एडिटिंग विषयी अभिजित देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपले आजचे मार्गदर्शक अभिजित देशपांडे यांनी जवळजवळ 17 ते 18 वर्ष एडिटिंग या क्षेत्रात काम केलंय. तर त्यांचे मराठीमध्ये देऊळ, अय्या, नूड, एकदा काय झालं, राजवाडे अँड सन्स अशा मूव्हीज, राजा रसोई व अंदाज अनोखा सारख्या सिरीज आणि OTT प्लॅटफॉर्मवर क्रिमिनल जस्टिस, बेताल अशा वेगवेगळ्या ठिकाणचे प्रोजेक्ट हाताळलेले आहेत. त्यांचं शिक्षण खरं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट या विषयातलं आहे. त्यांनी त्यात 1 वर्ष काम करून नंतर एडिटिंग मध्ये पदार्पण केलं आणि मग त्यातच आवडीने अनेक वर्ष घालवली. त्यांचा फूड इंडस्ट्री ते फिल्म इंडस्ट्री हा कापाकापीचा प्रवास नक्कीच रुचकर असणार असं म्हणायला हरकत नाही. तर नमस्कार अभिजित, पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार, थँक्यू. आता सध्या साध्या भाषेत सांगायचं एडिटिंग म्हणजे ओरिजिनल काम कमी करून ती प्रोसेस बद्दल ती आम्हाला थोडी माहिती द्याल का? ओरिजिनल काम काय म्हणलं तुम्ही? मला नीट कळलं नाही. ओरिजिनल काम कमी करून काम थोडं कन्साइज करायचं, कमी करायचं, ही एडिटिंग प्रोसेस साध्या भाषेत म्हटलं तर. पण त्याच्या डेप्थ मध्ये तुम्ही जाऊन आम्हाला काही सांगाल का? करेक्ट. मला वाटतं एडिट मूळ आपण काय करतो, म्हणजे सिनेमा म्हणजे काय आहे? सिनेमा म्हणजे गोष्ट सांगणं या अर्थाने जर आपण बघितलं तर आपण आधी व काळापासून गोष्टी सांगतोय आणि ऐकतोय. म्हणजे पूर्वी आपण जेव्हा हंटर गॅदरर्स होतो तेव्हा सुद्धा संध्याकाळी लोक कामं करून आली की ते आगी शेजारी बसून एकमेकांना गोष्टी सांगायचे, एकमेकांच्या गोष्टी ऐकायचे आणि ते स्टोरी टेलिंग हॅज बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ द ह्युमन सिव्हिलायझेशन. आता काय होत गेलंय तो म्हणजे, पण एक बघायला गेलं तर गोष्टीमध्ये अंधार सुद्धा आहे कारण ती संध्याकाळी सांगितली जायची आणि तो उजेड पण आहे कारण तो आगीसमोर केला जायचा किंवा तर तसंच ते आता तो अंधार आता थिएटरचा अंधार झालाय आपण ज्या गोष्टी सांगतोय त्यांना, आणि जो उजेड आहे तो प्रोजेक्टरचा उजेड आणि ती आग आहे ती प्रोजेक्टरची आतमधली आर्क लाईट जे पूर्वी आपण प्रोजेक्टरला म्हणायचो ते आहे. तर ते गोष्ट सांगायचं साधन हा सिनेमा हे गोष्ट सांगण्याचं एक साधन आहे आणि ती गोष्ट एका योग्य पद्धतीने काय म्हणतात त्याला, इन अ कंटिन्युअस अनइंटरप्टेड मॅनर ती सांगणं हे आणि प्रिसाइज मॅनर हे एडिटिंग नावाचं टूल आपल्याकडे जे आहे त्यांनी आपण साध्य करू शकतो. तर आता कुठलीही गोष्ट सुरू करताना आपण कसं सुरू करतो की
म्हणजे आपली लहानपणी आजीची गोष्ट सांगायची. एक होता राजा, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक होता राजा, आपली आजी अशी सुरुवात करायची. ह्याच्यामध्ये सगळ्यात गमतीशीर भाग हा, गमतीशीर म्हणजे व्हॉट व्हॉट इफ वी थिंक अबाउट इट, व्हॉट वी कम टू अंडरस्टँड इज, पहिल्यांदी एक काळ प्रस्थापित केला जातो, आपल्यासमोर एक काळ दिला जातो ही फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. आणि मग एक होता राजा, आपलं एक म्हणजे कोण्या एका नगरीमध्ये एक होता राजा. आता कोण्या एका नगरीमध्ये एक जागा म्हणजे स्थल आणि काल, हे दोन म्हणजे टाइम अँड स्पेस ही पहिली डिफाईन केली जाते. आणि त्याच्यात आपण आपलं कॅरेक्टर प्लेस करतो की एक होता राजा आणि मग त्याच्या आयुष्यात काय 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 होत गेलं. आता हे स्क्रिप्ट लिहिताना सगळं लिहित आपण केलेलं असतं. आणि गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा गोष्टीचा म्हणून एक काल असतो की गोष्ट ही 1 तासाची गोष्ट ही खऱ्या रिअल टाइम मध्ये 1 तासाची असू शकते. आणि त्याच्यामध्ये 1 तास गोष्ट तुम्ही ऐकता तेव्हा त्याच्यामध्ये कदाचित 45 वर्ष किंवा 200 वर्ष सुद्धा जाऊ शकतात त्या गोष्टीच्या कालावधीत. तर रिअल टाइम आणि सिनेमॅटिक टाइम हा आपल्याला एक कंप्रेस करायचा असतो. म्हणजे आपण कंप्रेस करायचा असतो किंवा इलॉंगेट करायचा. 1 तास आपल्याला समजा दाखवायचा आहे किंवा 1 मिनिट दाखवायचं आहे, पण ते 1 मिनिट आपण बघताना पूर्ण 2 तासाची फिल्म करू शकतो 1 मिनिटाची होताना. म्हणजे ते फार पूर्वी आमच्या लहानपणी एक नाटक 1 सेकंड लाईफ नावाचं नाटक केलं. त्याच्यामध्ये असं होतं की 2 माणसं बसच्या मागच्या चाकाखाली म्हणजे बसच्या खाली आहेत आणि आता बसचं मागचं चाकही त्यांच्या अंगावरनं जाणार आहे आणि आता ते मरणार आहे. तर त्या 1 सेकंड मध्ये जेवढं माग तेवढं ते नाटक होतं. तर आता ह्याच्यामध्ये माणूस काय करतोय, व्हॉट आर वी ट्राइंग टू डू, वी आर ट्राइंग टू स्ट्रेच द टाइम. You're trying to stretch the time and keep you engaged there. तर स्ट्रेचिंग आणि कंप्रेशन ऑफ टाइम हे एक आणि गिव्हिंग द व्ह्युअर अ कंटिन्युअस एक्सपिरियन्स इज कॉल्ड एडिटिंग. ओके. तर प्रत्येक कामामध्ये ते तुम्ही टायमिंगचं बोललात तसं आपल्याला भान ठेवावं लागतं. एक स्टार्ट असतो, हो. एक तर एडिटिंगच्या बाबतीत तुम्ही हे वेगवेगळे प्रोजेक्ट हाताळलेत, तर चित्रपट, लघुपट, टीव्ही सिरीज, वेब सिरीज, तर ह्याच्यामध्ये त्यासाठी डूज अँड डोंट्स काय वेगवेगळं एडिटिंगमुळे लक्ष द्यायला लागतं? काय आहे तसं तसं वेगवेगळी माध्यम. म्हणजे आता आपण बघतो सिनेमा म्हणजे काय बरं, एक 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 स्क्रीन प्ले लिहायची एक पद्धत असते. म्हणजे आता कसं आहे, रायटिंग द फिल्म इज वन थिंग, मग शूटिंग येतं आणि त्याच्यानंतर एडिटिंग येतं, विच इज ऑल्सो रिफर्ड टू एज रिरायटिंग द फिल्म. तर एक अगदी ठोकताळे एक 6 पॉइंट स्ट्रक्चर आहे रायटिंगचं, ज्याच्यामध्ये एक्सपोजे असतं, नंतर कॉम्प्लिकेशन असतं, त्याच्यानंतर क्लायमॅक्स, असे वेगवेगळे पॉइंट्स आहेत की एक्सपोजे म्हणजे तुम्ही म्हणाल एक होता राजा, एक होती राणी, एक होतं गाव, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. हे एक्सपोजे, यू ले आउट द कार्ड्स, यू ले आउट द ले ऑफ द लँड अँड टेल द पीपल की हे कोण कोण आहे, आपण कोणाबद्दल बोलणार आहोत. मग पुढचं वाक्य काय होतं की राजा राणीच्या लग्नाला 20 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांना बाळ होत नव्हतं. अच्छा, मग दिस इज कॉम्प्लिकेशन. म्हणजे आता ह्याच्या पुढे ह्याच्यावर आपण पुढचं कथासूत्र बेतणार आहोत. मग त्यांनी काय केलं तर त्या अमक्या दमक्या ऋषीचं त्याचा प्रसाद खाल्ल्यावरती काय म्हणजे आता हे उतारा, मग उतारा मग नंतर त्याच्यामध्ये एक अजून कॉम्प्लिकेशन की त्यांनी त्याच्या दुसऱ्या राणीला काहीतरी सांगून तर हे सगळं स्ट्रक्चर असतं. आणि आता हे सगळं लिहिलेलं असतं आणि या बरहुकूम ते शूट केलेलं असतं. आता ते शूट केलेलं जेव्हा आमच्याकडे येतं तेव्हा आमचं काम काय असतं, एक तर पहिल्यांदी आम्ही सगळं एका मागणं एक सगळे सीन्स लावून घेतो, जसं स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय तसं, जसं डिरेक्टरनी शूट केलंय तसं. मग ते सगळं बघतो. मग ते बघितल्यावरती आता कुठे बरं आपल्याला असं वाटतंय की काही गोष्टी खूप लवकर होत आहेत, म्हणजे त्या म्हणजे काय म्हणायचं त्याला की आता राजाचं इंट्रोडक्शन हे किती किती मोठं असावं आणि किती छोटं असावं. तर ते जर जास्त 2 वाक्य किंवा एक पान भर जास्त लिहिलं असेल तर 1 पेज ट्रान्सलेट टू रफली 1.5 मिनिट ऑन स्क्रीन, तर ते आपल्याला पाहिजे का?
तर मग ते कमी करता येईल का? तर मग ते जर कमी केलं तर त्याचा पुढच्या कथानकावर काही फरक पडेल का? असं असं करत 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 प्रत्येक काय म्हणतात त्याला, प्रत्येक स्टेजला म्हणजे प्रत्येक पॉइंटला आम्ही ते गेज करत जातो की अच्छा एक्सपोजे किती वेळाचा आहे. असे काही ठोकताळे नसतात, प्रत्येक ह्याचं असतं, प्रत्येक सिनेमाचं वेगवेगळं असतं, त्याचं रायटिंग वेगवेगळं असतं, पण तरी सुद्धा मी आणि एडिटर डिरेक्टर एकत्र बसून हे योग्य आहे का असं आम्ही एक, आणि दॅट इज कम्प्लिटली गट फिलिंग. एवढा जो आपण वेळ देतो, स्क्रीन टाइम जो आपण देतोय, तो योग्य वेळ आहे का? इज इट ऑप्टिमम? म्हणजे आपण मॅक्सिमम मिनिमम पेक्षा इज दिस ऑप्टिमम असं एक बघायचं. त्याच्यानंतर मग असं प्रत्येक स्टेज बघून झाल्यावरती मग आम्ही युटिलिटीवरती येतो की हा सीन जर नसेल तर काय होईल, हा सीन असलाच पाहिजे का, व्हॉट इज एव्हरी सीन डुईंग टू द स्टोरी. म्हणजे कसं अनेकदा कसं होतं, जेव्हा आपण लिहित असतो गोष्टी तेव्हा काही गोष्टी आपल्याला वाटतं की या नीट समजावून सांगितल्या पाहिजेत लोकांना, आणि हे जर नसेल तर कदाचित लोकांना कळणार नाही, किंवा हे अंडरलाईन केलं पाहिजे, ही इमोशन अंडरलाईन केलं, त्यासाठी अनेकदा अनेक सीन्स लिहिले जातात. पण एकदा रायटर्स रूम मधनं ते बाहेर पडलं की त्याच्यावरती अनेक लोक काम करतात. म्हणजे जसं सिनेमॅटोग्राफर असतो, जसे ऍक्टर्स असतात, जसं सेट डिझाईन असतं, जसं लाईट, हे सगळं आल्यावरती त्याच्यात अनेक भावना ऍड होतात. ऍक्टर्स तर त्यांच्या परफॉर्मन्सनी इकडचं इकडं नेऊन ठेवतात. मग मग ते तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे का ह्याच्यावरती एक पुन्हा चर्चा होती की हे तर तिच्या चेहरे, हे ती म्हणजे जिथं तिने ब्लिंक केलं किंवा जिथं तिने जसं स्माईल केलं तिथंच आपल्याला कळलं असंही होतं, की मग कशाला हे सगळं एक्सप्लेनेशन द्यायचं. असे सगळे कॉल्स घेत 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 तो सिनेमा आम्ही एका ऑप्टिमम लेंथला आणून ठेवतो, आणि मग तो सिनेमा पुढे साऊंड डिझाईनसाठी पाठवून देतो. असं साधारण चालतं. अच्छा. तर आता बाकीच्या लोकांना जास्ती टेक्निक किंवा एडिटिंग टूल्स बद्दल कुठली आहेत नवीन, तर आमच्यापैकी काही एडिटर्स आहेत, तर त्यांना तो क्वेश्चन होता म्हणून मी तुम्हाला विचारते. एडिटिंग टूल्स असंच मी तुम्हाला सांगू का, म्हणजे असं मी तर प्रीमियर प्रो वापरतो. मी दुसरं काही, मी पूर्वी फायनल कट प्रो वापरायचो, पण आता फायनल कट प्रो डिस्कंटिन्यू झाल्यामुळे मी आता प्रीमियर प्रो वापरायला लागलोय. ते माझ्यासाठी साधं सोपं आहे ते. आणि मला वाटतं इट इज व्हॉट एव्हर, ऑल दी सॉफ्टवेअर्स आर जस्ट टूल्स. तुम्हाला काय इट गोज विदाउट सेइंग की यू हॅव टू हॅव अ मास्टरी ओव्हर युअर. तुम्हाला ते कळलंच पाहिजे की तुम्ही सॉफ्टवेअर कुठलं वापरताय, तुमचा फ्रेम रेट काय आहे, तुमचं डायमेन्शन काय, त्याहून त्याहून पण त्यात अडकून राहू नका. ते तुम्हाला एका आठवड्यात तुम्ही ते शिका. इफ यू सिट ऑन द मशीन एव्हरी डे अँड यू प्रॅक्टिस फॉर अ फ्यू आवर्स, within a week's time, I think all of you will get a hang of what it is about. मुद्दा काय करायचं हे माहिती पाहिजे, कसं करायचं यू विल फिगर आउट. बरोबर. तर टूल्स बद्दल माझं हे म्हणणं आहे की टूल्स असतात. टूल्स आता डाविंची रिझॉल्व्ह आहे, आता एवेड आहे, आणि प्रीमियर प्रो आहे, प्लस अजून खूप छोटे छोटे सॉफ्टवेअर जी आहेत, जी आपण वापरत राहतो. तर ते म्हणजे देर इज नो एंड टू दिस लिस्ट. पण मुळात इट ऑल हॅपन्स हिअर फर्स्ट. म्हणजे आज आपण ते मी स्वयंपाक करताना तुम्ही सुरी कुठली वापरताय आणि काही फार फरक पडत नाही, फक्त तुम्हाला बोट कापून घ्यायची नाहीत आणि तुम्हाला करपू द्यायचं नाही एवढं बघा. दॅट्स अ गुड अनॉलॉजी बिटवीन युअर फूड बॅकग्राऊंड आणि फिल्म बॅकग्राऊंड. सुरीने हात कापून. आणि तुम्ही आज तुम्हाला संजीव कपूर वापरतो ते वंडर शेफचं सगळं किचन किट आणून दिलं तर तुम्ही संजीव कपूर होत नाही. यू हॅव टू थिंक लाईक संजीव कपूर, और यू हॅव टू थिंक लाईक युअर सेल्फ, विच विल मेक यू दॅट पर्सन थिंक. आणि आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये सारखा सारखा बदल होत राहतो. आता AI टेक्नॉलॉजी आहे, तर त्याच्यामुळे फिल्म इंडस्ट्री किंवा एडिटिंगला काही धोका किंवा फायदा असं काय वाटतं तुम्हाला? झाला तर फायदाच होणार आहे. गुड आणि
कसं आहे ना, प्रत्येक मला असं वाटतं की आता जेव्हा हे मी ऐकलंय, अर्थात मी लहान होतो तेव्हा, पण जेव्हा कम्प्युटरवर आधी पूर्वी स्टीनबेक वरती एडिट करायचे लोक, आणि जेव्हा कम्प्युटर झाले तेव्हा तो चेंज अनिवार्य नव्हता. तो होणारच होतो, पण तरी सुद्धा अनेक लोक ते रेजिस्ट करत राहिले. ते म्हणले की हे काय कम्प्युटरवरती ते एक फ्रेमचा प्रॉब्लेम होतो, इकडे तिकडे एक ना दोन अनेक भाकडकथा त्यांनी रचल्या त्या त्या वेळेला, आणि ते रेजिस्टेड द चेंज, आणि ते नंतर बिचारे कुठे राहिले नाही. त्यामुळे चेंजला कुठल्याही घाबरून आपण थांबून राहणं हे मला चुकीचं वाटतं. मला वाटतं की काय होतंय याबद्दल आपण कायम ओपन, एक्सेप्टिंग आणि लर्निंग राहायला पाहिजे. ते लर्निंग ओपन राहिला, ते तुम्हाला जमेल न जमेल हा मुद्दा आहे. म्हणजे कॅन यू कीप अब्रेस्ट विथ इट? आय डोंट नो. विल आय बी एबल टू? आय डोंट नो, बट आय एम विलिंग टू ट्राय इट. आता मला जितकं कळतंय, मी जितकं माझे सॉफ्टवेअर बघतोय एआय मध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की प्रॉम्प्टिंग. हाऊ डू यू प्रॉम्प्ट द कम्प्युटर? तुम्ही प्रॉम्प्ट द्यायला शिकलात. प्रॉम्प्टिंग म्हणजे काय हो? स्क्रिप्ट रायटिंगच ना. बरोबर. तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या भाषेवर प्रभुत्व पाहिजेच ना. तो हाऊ डू यू कम्युनिकेट विथ द लँग्वेज? त्यामुळे कुठलं ना कुठलं तरी तुमचं सृजनशील अंग हे जागृत ठेवलंच पाहिजे. तर त्यामुळे घाबरून जाण्यात काही पॉइंट नाही. यू हॅव टू फिगर आउट की काय कसं कसं हे करता येईल. आता परवा कोणतरी, मी असं माझ्या मुलाला फ्रेंच शिकवत होतो, ते म्हणले अरे कशाला शिकवतोयस फ्रेंच आता त्याला, तो कोण म्हणजे आता आता एआय आलं. अरे पण माणसं बोलणार आहेत ना, तुला मैत्री तर करावी लागणार आहे तुला. म्हणजे असं कसं तुला न काही शिकता करता येईल की कॉम्प्युटर सगळं करेल म्हणून आपण आपलं ऐतखाऊ बसायचं? याला काही अर्थ नाही. तर तुम्ही मागे म्हणाल तसं त्या ज्या भाषेमध्ये तुम्ही काम करताय ती भाषा आपल्याला येणं इम्पॉर्टंट आहे, पण त्यातला तुमचा अनुभव सांगाल का? म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलेलं आहे म्हणून मी विचारते. फ्रेंच तुम्हाला येतं, आणि त्यातले काही असे मजेशीर अनुभव किंवा भाषा माहीत नाही त्यामुळे काही आलेले प्रॉब्लेम्स? मग असं एकदाच झालं होतं. मी कानडी एक डॉक्युमेंटरी एडिट करायला गेलो. ती फार चांगली होती. माझ्या एका मित्रांनी यक्षगान म्हणून तिकडचा कन्नडा कानडी मधला किंवा कर्नाटकामधला एक आर्ट फॉर्म आहे. तर अतिशय सुंदर, आणि ते तुम्ही बघितलं की भारावून जातं सगळं. तर आम्ही ते सगळं मी एडिट करायला म्हणून गेलो तिथे, आणि आम्ही दोघांनी ठरव, मी त्याला त्याला तर माहित होतं की मला येत नाही कानडी म्हणून, तर तो म्हणला मी देतो तुला लिहून, काय म्हणतात ते मी शेजारी बसून सांगतो तुला. पण तसं होत नाही. ते आपल्याला जोपर्यंत म्हणजे एक टेक्स्ट असतं, एक माणूस काहीतरी म्हणत असतो, आणि त्याच्यामध्ये एक सबटेक्स्ट पण असतं जे आपल्याला समजून, एक भाषा कळायला लागली की ते आपल्याला कळायला लागतं. एक शब्दांचा केडन्स असतो, द द रेट ॲट विच वर्ड्स आर अटर्ड. प्रत्येक भाषेचा तो वेगळा असतो, आणि त्याच्यावरती तुमचं एडिटिंग ठरतं. त्याच्यावरती पूर्ण तुमच्या ऑडिओ व्हिज्युअलची एक लय ठरणार असते. प्रत्येक भाषेची, कानडीचे आघात वेगळे आहेत, मराठीचे आघात वेगळे आहेत, फ्रेंचचे आघात, ते एक कम्प्लीट वेगळंच आहे. आणि दुसरं, मी साऊथ आफ्रिकेत एक फिल्म केली, तर त्याच्यामध्ये आफ्रिकान्समध्ये त्याच्यातले बरेचसे डायलॉग आफ्रिकान्समध्ये होते. तर ते पण ते फिक्शन होतं. फिक्शन मध्ये कसं सोपं असतं, तुमच्याकडे स्क्रिप्ट असते ज्याच्यामध्ये अच्छा हा हे म्हणला, हा हे म्हटला, मग त्याच्या खाली आपण आपल्या सोयीसाठी सबटायटल टाकायचं आणि पुढे जायचं. मग ते सोपं असतं. पण नॉन फिक्शन जेव्हा असतं तेव्हा त्याच्यामध्ये बरेच घोळ होण्याची शक्यता असते. आता एडिटर इन्व्हॉल्वमेंट कुठल्या स्टेज पासून असावी, हा एक जनरल प्रश्न आहे. एडिटर इन्व्हॉल्वमेंट युजली ना, म्हणजे आता आय हॅव बीन व्हेरी लकी की माझे खूप जवळचे मित्र सगळेजण सिनेमे करतात. तर आणि आमचं ठरलेलं असतं की याच्यात त्यांनी केला तर मी करेन, जेव्हा जेव्हा आमचे क्रू ठरलेला असतो आधीच तेव्हा. तर त्यामुळे ते सगळे घरी बोलवतात, त्यांच्याबरोबर वाचन होतं, ऍक्टर्स बरोबर एक वाचन होतं, खूप इनडेप्थ डिस्कशन होतं की काय वाटतंय, कसं वाटतंय. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या जातात त्या त्या वेळेला. आणि ती एक, इट इज अ गुड प्रॅक्टिस टू
हॅव द एडिटर ऑन बोर्ड बिफोर गोईंग ऑन द शूट. कारण ते ना डिरेक्टर्स किंवा रायटर्स अनेकदा काही गोष्टींच्या प्रेमात असतातच, तर त्यांना थोडस आधी एक सांगायला लागतं की हे बघ इथं इथं थोडस लूज आहे, इथे थोडस पटापट होतंय, किंवा इथं थोडं क्लॅरिफिकेशन द्यायची गरज आहे. मग ते ऐकतीलच असं नसतं, पण आपण आपलं काम करत राहायचं असतं. इव्हन सिनेमाच्या म्हणजे पूर्ण कथानकात हे करताना सुद्धा, म्हणजे काय म्हणतात त्याला, एडिट करताना सुद्धा अनेकदा असं असतं की काही गोष्टी आम्हाला वाटत असतात, एडिटर्सना वाटत असतात की दिस डझंट वर्क ऍट ऑल, दिस शुड बी थ्रोन आउट. पण त्या डिरेक्टरनी लिहिलेले असतील, समजा रायटरने लिहिले असतील, ज्या डिरेक्टर हु इज अटॅच टू इट, आणि ते म्हणतात नाही नाही हे पाहिजेच, हे पाहिजेच. मी त्यावर तीनदा सांगतो. एकदा ओव्हरऑल फिल्म एडिटिंगची प्रोसेस जी आहे ती साधारण 3 ते 3.5 महिने चालू असते. त्याच्यात तीनदा सांगायचं वेगवेगळ्या टप्प्यांवर की हे बघ हे मला असं वाटतंय, हे बघ मला हे असं वाटतंय. मग त्या तीनदा सांगूनही जर नाही ऐकलं तर मग आपण सोडून द्यायला लागतं. कारण शेवटी द एडिटर इज नॉट द क्रिएटर. मी ते क्रिएट करत नाही. आय एम जस्ट अ टूल इन द हँड्स ऑफ द डिरेक्टर. मी तो माझा रोल तेवढाच आहे. मी आय कॅनॉट क्लेम ओनरशिप टू द मटेरियल. जे डिरेक्टरची जी विजन आहे ती फुलफिल करणं हे माझं काम. आणि म्हणजे अर्थातच माझे इनपुट्स मी त्याला देतच असतो, ते ऐकतच असतात, आमची चर्चा होतच असते. पण ते कधीच असं मी सांगतो तितकं वन साइडेड नसतं. असं इट इज ऑलवेज काय म्हणतात त्याला, इट इज अ व्हेरी इट इज हा. पण काही गोष्टी असतात व्हीटो कॉल इज ऑलवेज द डिरेक्टर्स. आणि शूटिंग चालू असताना बघायला जाणं कितपत योग्य योग्य? मी टाळतो. मी ते टाळतो. मी शक्यतो जात नाही. कारण ते मग ते पुन्हा तेच होतं ना की एडिटर हा ऑब्जेक्ट, एडिटिंग यू हॅव टू रिटेन युअर ऑब्जेक्टिव्हिटी, की तुम्ही किती त्रयस्थ म्हणून ते बघू शकता. तुम्ही जर ऍक्टर्सना कॉस्ट्युम मध्ये पाहिलं, तुम्ही जर काय म्हणजे एक शॉट घेताना त्यांना काय काय त्रास झाला, अरे बापरे पाऊसच होता, अरे अरे सापच निघाला, अरे मग तरी त्यांनी केलं वगैरे वगैरे वगैरे, ते सगळं होत तुम्ही पण त्या सगळ्या स्टोरीज मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तर मग इट डझंट हेल्प यू. तुमची ऑब्जेक्टिव्हिटी तिथेच खराब होते. तुम्ही तिथे नाहीच करू शकत मग काम. मग तुम्हाला वाटतं अरे नाही नाही हे असलंच पाहिजे, दे हॅव टेकन सच अ लॉट ऑफ एफर्ट, आणि तर मग मग इट डझंट हेल्प. तर त्यामुळे न गेलेलंच बरं. आणि मग एडिटर्स मॅजिक म्हणून तुम्ही नेहमी म्हणत असता, तर त्याचं बद्दल ते चॅलेंजिंग कुठले प्रोजेक्ट्स किंवा अनुभव तुमचे? ते ना एडिटर्स मॅजिक वगैरे हे सगळ्या ओव्हररेटेड गोष्टी आहेत. म्हणजे ते फायर फायटिंग असतं खरं तर. जे आता तुम्ही शूटच अनेक कारण असतात. अनेक वेळेला काही लोक शूट करू शकतात, काय शूट काही लोक करू शकत नाहीत. आता हे आम्हाला जमलंच नाही. आता ते लोकेशन परत मिळणार नाही. हिरोचं टक्कल होतं, त्याच्यात आता हिरोनी केस वाढवलेत, आता तो पुढच्या शूटिंगला गेलाय, तो पुन्हा केस कापणार नाही, पुन्हा शूटिंग होणार नाही. आता जे आहे ते आहे, त्याच्यात तू काय करू शकतोस. मग आम्ही ते काय तुम्ही म्हणता त्याला मॅजिक, पण आम्ही ते फायर फायटिंग म्हणूनच करतो की मग मग ह्याची अरेंजमेंट कशी बदलता येईल, की मग आता हे असं विदाउट अन एक्झाम्पल सांगणं कठीण आहे. ओके. पण नथिंग इज कमिंग टू माय माइंड ऍक्च्युली. पण असं मग ते शेवटी ते फायर फायटिंगच होऊन बसतं. मग एडिटिंग कसं आहे ना की तुम्ही जक्स्टपोज करताना गोष्टी एडिटिंगने एका म्हणजे फार पूर्वी एका माणसानी एक कुलेशॉव नावाचा एक माणूस होता. दिस इज अ टेक्स्टबुक एक्झाम्पल. कुलेशॉव्स एक्सपेरिमेंट म्हणून खूप फेमस आहे. तर त्यांनी काय केलं, त्या माणसाने एक न्यूट्रल बाईचा चेहरा शूट केला, एकदम न्यूट्रल, आणि त्याच्या पुढे एका सूप बोलचा शॉट लावला. लोकांना वाटलं अच्छा या बाईला भूक लागली. तोच बाईचा चेहरा ठेवला, त्याच्या पुढे कॉफिन दाखवली. लोक म्हणले अरे ही बाई सॅड आहे, हिला दुःख झालंय, हिच्या जवळचं कोणीतरी गेलंय. मग तिसरा शॉट दाखवला, गार्डन मध्ये एक कपल बसलंय आणि त्यांच्या भोवती त्यांचं मूल फिरतंय.
आणि मग मग तो शॉट लावला. मग असं वाटलं, लोकांना वाटलं की अरे शी इज लॉंगिंग फॉर हर फॅमिली. तर ऍब्सोल्यूट एक काही गोष्ट नसते, समोरच्या चित्राच्या सापेक्ष ती आपल्या मनावरती छाप पाडत असते. तर हे एडिटिंगचं सूत्र जेव्हा, किंवा हा जो एक एडिटिंगची ही क्वालिटी आहे, जेव्हा ती आपल्याला कळते, तेव्हा आपण फायर फायटिंग बरंच हे वेगवेगळ्या पद्धतींनी करू शकतो. की आपलं आपलं मन हे इमेजेस वाचतंय कसं, बरोबर. हे फार महत्वाचं. तर त्याची एकदा आपल्याला पॉवर कळली आणि ती तुम्ही एक काम करत गेलात की तुम्हाला त्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज दिसतच जातात आणि मग तुम्ही हे प्रभावीरित्या पुढे 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 करू शकता. मग ती रेसिपी जमते असं म्हणायला हरकत नाही. दिलं का नाही, पण तरी मला जे सुचत गेलं ते मी सांगत होतो. तर एडिटिंगचं काम पूर्ण झालं हे आता कोणत्या क्षणाला ठरतं आणि त्याचा काळ वेगवेगळ्यासाठी वेगवेगळा असतो का? म्हणजे फिल्मसाठी वेगळा किंवा शॉर्ट फिल्मसाठी वेगळा असतो? डेडलाईन आली की संपलं असं असतं करतो. म्हणजे आता चला. टीव्ही सिरीज मध्ये म्हणजे तुम्ही कॉन्टेंट बेस आणि इन्स्टिंक्ट बेस जे काय सांगू शकाल ते? म्हणजे मी तसं की आता मी म्हंटल तसं, सिनेमा जेव्हा आपण एडिट करत असतो तेव्हा मी त्याचं काम, ते शूटिंग सुरू करतात तेव्हाच मी सुरू करतो. म्हणजे जसं आता जे सिनेमे चालू आहेत त्याच्यामध्ये त्यांचं शूट दर 10 दिवसांनी माझ्याकडे फुटेज येत राहतं. मी ते बघत राहतो. माझी टीम जी आहे ती ते त्याची जुळवणी करत राहते. तर जेव्हा ते शूटिंग करून परत येतात तेव्हा माझ्याकडे त्याच्या पुढच्या साधारण आठवड्या 10 दिवसात माझ्याकडे पूर्ण लांबीचा चित्रपट हा स्क्रिप्ट प्रमाणे एडिट करून तयार असतो. तर मग त्याच्या पुढे साधारण 3 महिने त्याचं काम चालतं. म्हणजे कारण काय होतं, आपण बघत असतो आणि आपल्याला एक मी तुम्हाला म्हटलं तसं की जिथं जिथं डिप्स येत आहेत, काही काही ठिकाणी लवकर संपताय, काही काही ठिकाणी गाणी असतात, काही काही, तर ते सगळं एकत्र करत त्याचा पेस ठरवत की त्याचं योग्य पेसिंग करत, की कुठल्या पेसिंग म्हणजे काय. तर साधं हे बघायला गेलं तर ज्या गोष्टीला जितका वेळ लागायला पाहिजे, समजा आता मी कोणीतरी गेलंय, मी तुमची समजूत काढतोय, तर तुमची समजूत काढतोय हा सीन हा एका ठराविक कालावधीसाठी झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये म्हणजे आपण प्रेक्षक म्हणून आपली समजूत निघाली पाहिजे की ओके फाईन, की थिंग्स आर फाईन. आणि असं किंवा एक रोमॅन्टिक असेल, ती रोमॅन्टिक संध्याकाळ तुम्हाला दाखवायची असेल, तर आपल्याला तो कालावधी म्हणजे समजा 4 तासाचा, 8 ते 12 ते दोघ जण जर भेटले असतील तर ते पुढच्या 4 मिनिटात त्या 4 तासाचा आपल्याला एक अंदाज आला पाहिजे, किंवा 5 मिनिटं, जी काय. हे सगळं पेसिंग ठरवत आणि आपली समजूत पण, म्हणजे आपण प्रेक्षक म्हणूनच तो बघायला लागतो. ज्या दिवशी असं वाटतं की हा हे ठीक आहे, मग त्यात साधारण 3 महिने गेलेले असतात, मग आम्ही ते पुढे पाठवून देतो. 3 महिने इज अन टाइम इंटरव्हल असं मला वाटतं. आणि असं ते आतून मला जर ते आतून आपल्याला कळतं की हा हे झालं, आता ह्याच्यापेक्षा आपण अजून केलं तर हे बिघडेल. आणि एक्सपिरियन्स आणि हे त्यातला. म्हणजे आणि दुसरं विचारायचं होतं, काही कोर्सेस वगैरे हे तुम्ही रेकमेंड कराल का एडिटिंगच्या बद्दल, किंवा ज्यांना त्याच्यात जास्ती शिकायचंय, काम करायचंय, नवीन टूल्स आहेत? खूप मला असं वाटतं की तुम्ही स्टार्ट विथ, आता कोर्सेस बिर्सेस, आय एम शुअर तुम्ही सगळेजण तुमच्या डे जॉब मध्ये खूपच बिझी आहात आणि हे करताय. तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल ना, तर अनेक ट्युटोरियल्स आहेत इंटरनेटवरती, त्या ट्युटोरियल्स बघा. त्याच्यानंतर तुमचे छोट्या स्क्रिप्ट्स लिहा, फोनवरती शूट करा आणि एडिट करा. त्याच्यासारखी दुसरी एक्सरसाइज नाही. आता आपल्या सगळ्यांच्या हातात फोन आहे, आपण सगळे फक्त उभा धरू नका फोन, आडवा फोन धरून शूट करा आणि ट्राय टू टेल युअर स्टोरीज, व्हॉट एव्हर द स्टोरी. मग घरातनं सुरू करा आणि ते घरातल्या घरात शूट करा, तुमचं तुम्ही एडिट करा आणि स्क्रिप्ट लिहा मात्र. म्हणजे फर्स्ट द रिटन वर्ड अँड देन ट्रान्सलेट इट ऑन टू स्क्रीन.
so that you can read an image or you can translate the word to an image, which is the most crucial part in filmmaking. बरोबर. गर्द रान असं आपण लिहितो किंवा तर ते गर्द म्हणजे काय, ते तुम्हाला कसं गर्द दिसतंय, तो कुठलं विच इज द डार्केस्ट फॉरेस्ट यू हॅव सीन, शो मी दॅट. ते तुम्ही जाऊन शूट करा आणि त्या सगळ्याचं तुम्ही पुढे फेस्टिवल आणि त्याची आता काळजीच करू नका. आता तुम्ही आय वुड से जस्ट हे करा, काम करा, एक्सप्रेस युअर. एकदा तुम्हाला तुमचं एक्सप्रेशन सापडलं की मग पुढच्या अनेक गोष्टी हे होतील, सुविहित होतील. बरोबर. आपण आता वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत त्याच्याकडे वळूया का? मी वाचते प्रश्न आणि मग तुम्ही ते करा. पहिला प्रश्न मकरंद नलगीरकर यांचा आहे, शॉर्ट फिल्म एडिटिंगचा कालावधी किती असतो? आता पुन्हा शॉर्ट फिल्मचा कालावधी इट ऑल डिपेंड्स. म्हणजे हे सगळे सापेक्ष आहे की तुम्ही म्हणजे युजली तुम्ही आता किती वेळाची फिल्म आहे, तुम्ही किती शूट केलेलं आहे. आता काय झालंय माहितीये का, आता डिजिटल माध्यमामुळे लोक शूटिंग खूप करायला लागलेले. म्हणजे 30 सेकंदाची जाहिरात असते त्याच्यासाठी लोक 3-3 दिवस शूट करतात. आता 3 दिवस शूट केलं की त्याचं अनेक तासांच्या मध्ये फुटेज आहे. मग ती 30 आता ते मग एवढं मला फुटेज दिलं की मला ते बघणं क्रमप्राप्त असतं. तुमचं 3 दिवसाचं फुटेज बघण्यातच माझे 2 दिवस जातात. मग त्या 2 दिवसानंतर मग मी ते जोडायला लागतो. मग त्याच्या आता पण एनिवे मला तुमचा मुद्दा कळतोय. मला असं वाटतं की 10 ते 15 दिवस तुम्ही घ्या आणि ते एडिट करा. आणि असं टायमिंगच्या तुम्ही शॉर्ट फिल्म करताय ना, इट इज नॉट गोइंग टू बी अ कमिशन प्रोजेक्ट. तुम्ही हे तुमच्या समाधानासाठी करताय. तुमचं समाधान होईस तोवर एडिट करा. ह्याच्यापेक्षा चांगलं होऊच शकत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा थांबवा. किती हे सगळं मी आता तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी सांगितला कारण त्याच्यावरती देर आर करोड्स ऑफ रुपीज रायडिंग ऑन इट. लोक तुमच्या मानेवर बसलेले असतात की चला चला लवकर आपल्याला रिलीज करायचंय, आपल्याला पैसे कॉस्ट ऑफ मनी वगैरे सांगतात. मग ती तुम्हाला करायला लागतं. पण शॉर्ट फिल्म करताना जर तुम्हाला हे कसली तमा कशाला बाळगताय, मेक अ गुड फिल्म. अच्छा, थँक्यू. तर दुसरा प्रश्न रश्मी साठे यांचा आहे, कास्टिंग डिरेक्टर्सचा काही कॉन्टॅक्ट मिळू शकतील का? तो माझा प्रांत नाही. बर. आणि तुम्हाला काही त्यांना प्रश्न पर्सनली विचारायचे असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट मिळू शकेल का? ते मी अभिजित देश अच्छा, ते मी नंतर अरुंधतीला सगळ्यांना ईमेल करायला सांगेन. अभिजित देश gmail.com. ओके, थँक्यू. ओके. पुरू ठाकरेचा प्रश्न आहे की कॅन यू प्लीज एक्सप्लेन ड्रोन शॉट्सचे डूज अँड डोंट्स? आता पुन्हा तो माझा प्रांत नाही. म्हणजे फ्लाय अ ड्रोन वेअर यू आर नॉट अलाउड टू फ्लाय अ ड्रोन एवढंच मला माहितीये. मला ड्रोन फोटोग्राफी येत नाही कारण मी काही सिनेमॅटोग्राफर नाही. मी शूट करून आलं की ते चांगलं आहे का वाईट आहे किंवा मला वापरता येतं का एवढंच बघतो. म्हणजे ड्रोनवर शूट केल्यानंतर पण तुमच्याकडे एडिटिंगला आलं की त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करता असं म्हणायला हरकत नाही. वापरता येतं एवढंच, मी काही ते करत नाही. क्रांती बोलू शकतो का? जस्ट 2 सेकंद. या जस्ट टू ऍड. नाही म्हणजे काय झालं ना, आजकाल जबरदस्ती ड्रोन शॉट टाकायचा हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे म्हटलं की अरे ड्रोन आहे तो डाल दो, यु नो. सो दॅट्स व्हॉट आय वॉज लुकिंग ॲट. एडिटर्सच्या दृष्टिकोनात तुम्हाला काय वाटतं की उगाच ड्रोन टाकायचा, ड्रोन आहे म्हणून, की त्याबद्दल होता प्रश्न? सॉरी. नाही तसं काही मला वाटतं ड्रोन हा एक खूप प्रभावी काय म्हणतात त्याला अँगल आहे, बर्ड्स आय व्ह्यू ज्याला म्हणतो. आणि त्याच्या अगेन मी म्हटलं तसं फ्रॉम वर्ड टू इमेज जेव्हा ट्रान्सलेशन होतं तेव्हा त्याचं एक वेगळं सिनेमॅटिक मिनिंग तयार होऊ शकतं. तर ते ऑफकोर्स ज्युडिशियसली वापरलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ते आता ड्रोन आहे, सगळे शूट करून ठेवतात आणि ते वापरले जातात, पण ते वापरताना संयम बाळगला पाहिजे. हे अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे की तुम्हाला तो त्या
प्रत्येक शॉटचं एक ग्रामर असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा लो अँगल लावता तेव्हा तो का लावता, म्हणजे अगदी त्याचं ढोबळ उदाहरण द्यायचं झालं तर आपण पूर्वीच्या सिनेमात बघायचो तेव्हा एक लो अँगल असतो आणि असा पाय येतो त्याच्यावर आणि तो कायमच विलनचा पाय असतो. तर जेव्हा तुम्हाला लार्जर दॅन लाईफ काहीतरी दाखवायचं असतं, जेव्हा एक इम्पोजिंग पर्सनॅलिटी दाखवायची असते, तेव्हा तुम्ही कायम लो अँगल वापरता. आईचे शॉट्स हे कायम आय लेवलला असतात कारण ते तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट करणारं पात्र असतं. नंतर म्हणजे तुम्हाला जेव्हा लँडस्केप दाखवायची असते तेव्हा तुम्ही ड्रोन शॉट्स दाखवता किंवा हे. जेव्हा तुम्हाला एखाद्या माणसावरती काहीतरी झालेला इम्पॅक्ट दाखवायचा असतो तेव्हा यू डॉली इन, तुम्ही त्याच्यावर चार्ज इन करता. तर हे देर इज अ सर्टन ग्रामर ऑफ एव्हरी शॉट विच हॅज अन इम्पॅक्ट ऑन द व्ह्युअर. आणि आता हे आपण तुम्ही जागरूकपणे बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही सिनेमे बघाल तेव्हा कसे वापरतात हे कॅमेरा मुवमेंट्स आणि काय काय हे इफेक्ट्स, लाईट्स, हे तुम्ही बघत राहा. म्हणजे बेसिक कॅमेरा मुवमेंट्स वरती जा, ग्राफिक बिफिक फार दूरची गोष्ट. साधं आपण आधी काय म्हणतात त्याला 4 लाईन बुक मध्ये लिहूयात, मग आपण पुढे बघू की कसं त्याच्यातनं अजून काय काय करता येईल. पुरू पुढे जाऊ मी. थँक्यू. मकरंद नालगिरकर यांचा पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारायचा आहे का मकरंद, का मी वाचून दाखवू? इधर वे, सो मी विचारतो इफ यू डोंट माइंड देन. चालेल, विचार. सो अभिजित, फिल्म पेसिंग जे आहे, बिकॉज आय थिंक ॲज अ बिगिनर एडिटर, राईट, तो जो फ्लो किंवा एक फिल्म इज सॉर्ट ऑफ लाईक अ ब्रीदिंग ऑलमोस्ट, राईट, म्हणजे त्याच्यामध्ये एब अँड फ्लो अँड म्हणजे यु नो त्याचे, तर ते सरावानेच येतं असं माझा पर्सनल अनुभव आहे. आणि ते इतकं सोपं नाही. आय थिंक यू आर बिंग मॉडेस्ट अँड सेईंग इट्स सिम्पल, बट आय थिंक इट हॅज नॉट बीन फॉर मी. सो फिल्म पेसिंग, संथ, फास्ट पेस्ड, यासाठी बी रोलचं बरंच महत्व आहे असं आहे का? आणि त्याबद्दल यु नो तुमच्या मला ऐकून हातात असतं का? सॉरी, दॅट्स इट. एडिटर हातात असतं का ते? दॅट इज द सेकंड पार्ट ऑफ इट. थँक्यू. मला नीट प्रश्न मध्ये 1-2 शब्द गेले, कदाचित मला नीट कळलं नाही. तर मी वाचून दाखवते. फिल्म पेसिंग म्हणजे संथ किंवा फास्ट पेस्ट असं, ह्यासाठी बी रोल किती महत्वाचा आहे आणि पेसिंग फ्लो मुख्यतः एडिटरच्या हातात असतं का? हो, एडिटरच्या हातात असतं. आणि एडिटरचा म्हणून सुद्धा एक इंट्रिन्सिक रिदम असतो, जो आता मला आता जाणवू लागलाय. म्हणजे तो अनेक व्हेरियस गमतीशीर आहे की खूप वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती, राईट फ्रॉम व्हॉट इज गोइंग ऑन इन युअर पर्सनल लाईफ कॅन अफेक्ट द वर्क. आणि म्हणजे आता खूप इंटरेस्टिंग, म्हणजे हे स्थळच्या एडिटच्या वेळेची गोष्ट आहे की आता स्थळ नावाचा सिनेमा आपण आता मगाशी बोलत होतो की त्याच्या आधी मी भयंकर क्राईम रिलेटेड शोज एडिट करत होतो आणि दे जस्ट गो ऍट अ ब्रेक नेक रिलेंटलेस स्पीड. आणि मला चैन पडायचं नाही की ते अरे हे स्लो का झालं, चला चला हे पळवा असं. आणि ते करत करत असं टाईट झालं की मला फार मजा यायची की हा आता हे अचीव. आणि त्याच्यानंतर मी स्थळ नावाचा सिनेमा एडिट करायला. आता स्थळ हा सिनेमा कुठेतरी एक चंद्रपूर जवळच्या खेड्यात शूट केलेला, शेतकरी कुटुंबाची गोष्ट. त्यातली मुलगी ती अभ्यास करते, नेटानं काय काय गोष्टी करते आणि तिला काय गोष्टींना सामोरं जावं लागतं त्या सगळ्या सेटअप मध्ये. आणि मी खूपच रेस्टलेस व्हायचो की हे सगळं इतकं हळू का चाललंय, म्हणजे जरा पळवा असं सारखं. आणि मी माझ्या मनातली लय त्याच्यावर इम्पोज करायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर मग एका पॉइंटला माझ्या लक्षात आलं की फिल्मची लय कुठली असते, की व्हॉट इज द रिदम ऑफ द फिल्म, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. म्हणजे हु आर द कॅरेक्टर्स दॅट यू आर डीलिंग विथ. जे तुमच्या पात्राच्या आयुष्याची लय आहे ती त्या फिल्मची लय आहे. ती एकदा तुमच्या हातात आली की मग तुम्हाला ती फिल्मची लय ती कळते. मला अजून एक हे आठवतं, न्यूडच्या एडिटच्या वेळेला खूप म्हणजे ऑलमोस्ट 1.5 महिना झाला तरी अशी मजाच येत नव्हती त्या फिल्ममध्ये. म्हणजे काय चाललंय हे, असं आपण का करतोय असं, हे
इथं इथं थोडंसं फास्ट होत आहे, मध्येच परत एक सुटतंय, मग परत थोडंसं फास्ट होत आहे, मग अशी थोडीशी अशी विचित्र फिल्म ती होत होती. आणि सगळे म्हणजे रवी सुद्धा रोज येऊन बसायचा, बघायचा त्याचं, हा हा चला चला करूया करूया, आणि आम्ही असा रोजचा दिवस ढकलल्यासारखा करायचो. आणि मला काय, आणि मी तेव्हा मी कधीच मुंबईमध्ये ट्रॅव्हल करत नाही, पण ते त्याच्या ते रवी तेव्हा ठाण्यातनं काम करायचा. मी आपला अंधेरीतनं ठाण्याला तेवढ्यासाठी जायचो. आणि मग जाताना मी एक दिवस म्युझिक ऐकत होतो, आणि एका सिनेमाचं एक ग्लोअर द मो मेयर नावाचा एक सिनेमा आहे, फ्रेंच सिनेमा, त्याचं मी म्युझिक ऐकत होतो. हे म्युझिक आहे बहुतेक या सिनेमाचं. मी ते म्युझिक घेतलं, मी ते म्युझिक लावलं त्याला, आणि त्या म्युझिकच्या रिदम मध्ये मला त्या लक्ष्मी अक्काच्या आयुष्याचा रिदम सापडला. आणि ते ते ज्या दिवशी म्युझिक सापडलं त्याच्यानंतर 3 दिवसात आमची फिल्म झाली. म्हणजे मी रवीला म्हणलं, हा आता झालं, आता तू सांग, आता आपण छोटं मोठं काय काय करत बसू, की कुठेतरी तुम्हाला तो रिदम सापडणं फार गरजेचं असतं. आणि म्हणजे तो तुम्हाला काम करून करूनच, म्हणजे तिथपर्यंत त्या थॉट पर्यंत पोहोचायलाच तुम्हाला भरपूर काम करायला लागतं. हे काय मी सेल्फ ग्लोरिफिकेशन करत नाही, मी हे प्रोफेशन बद्दल सांगतोय तुम्हाला, की हा प्रॉब्लेम आहे मुळात, हे कळायलाच तुम्हाला भरपूर काम करायला बरोबर. तर लागतं. पुढचा प्रश्न वैभव यांचा आहे. मी विचारू वैभव का तुम्ही विचारताय? मी वाचून दाखवते. प्लीज कॅन यू टेल अस अबाउट अन एक्सपिरियन्स वेअर द एडिटिंग मॅजिक चेंज हाऊ द स्टोरी इज अंडरस्टूड बाय द व्ह्यूअर. Story is understood by the viewer. सो म्हणजे पटकन काही लक्षात येत नाहीये. पण म्हणजे आता देऊळच समजा उदाहरण, म्हणजे आता हे आपण, इट इज नॉट अंडरस्टूड बट हाऊ इज इट स्ट्रक्चर्ड असं तुम्हाला म्हणता येईल. मग आता तुम्हाला जर तुम्ही एडिटर म्हणून एडिटर म्हणून मॅजिक मुळे चेंज हाऊ द स्टोरी अंडरस्टूड बाय द व्ह्युअर, म्हणजे तुमच्या एडिटिंग मुळे असं मी समजले की काही चेंज होऊ शकतं का स्टोरी लाईन मध्ये म्हणा, किंवा मला जे माझ्या डोक्यात टॉप ऑफ माय हेड जे येतंय ते मी तुम्हाला सांगतो, तर त्यातनं मला वाटत नाही हे समाधानकारक उत्तर आहे, पण तरी सांगतो. देऊळ, तुम्हाला सिनेमा आठवतोय का? तर देऊळच्या शेवटाकडे ते दत्त दत्त गाणं सुरू होतं, ज्याच्यामध्ये टेम्पल फ्लरिश होत आहे. हा, टेम्पल मध्ये भक्तांच्या रांगा लागल्यात, लोक येऊन डोनेशन देत आहेत, आणि दिवसाची रात्र होतीये, आणि असं सगळं एक मग अण्णा काहीतरी अजून नवीन मोठं देऊळ बांधायचा प्लॅन करतायत, हे ते असं सगळं चालू आहे. आणि ऍट द सेम टाइम केशव जो आहे त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे, करडी मरायला लागलेली आहे, करडीचं ते. आणि अण्णाची बायको आहे, तिचं ती करडीकडे जसं पूर्वी प्रेमानं बघायची तसं ते बघत नाही. आता हे सगळे ओरिजिनली जसं लिहिलं गेलं होतं, हे ते गाणं वेगळं होतं, आणि हे सीन्स वेगळे होते, पूर्णपणे वेगळे ते सीन्स होते. जेव्हा आम्ही ते सगळे एकत्र बघून ते बघायला लागलो, तेव्हा कळलं असं की ह्या सगळ्या सीन्सचं म्हणणं एकच आहे. तर मग आपण ते आपण इंटरकट करू शकू का? एक इथं देवळामध्ये भक्तांची रांग लागली आहे, इथं करडीच्या पायाला लागलंय, मग त्याच्या पुढे अजून भक्तांच्या रांगा लागल्यात, ते हार रिसायकल केले जात आहेत, आणि केशव हा थोडासा वेडा होतो, मग ती करडी, आणि मग असं असं करत 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 ते तुकड्या तुकड्यात, पण सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टींचं प्रोग्रेशन दाखवत गेलं टू अ फायनल क्रिसेंडो वेअर केशव लुजेस हिज माइंड, आणि त्याला तो दरोडेखोर भेटतो. तर तो क्रिसेंडो गाठणं केशवच्या वेडाचा, हे त्या दत्त दत्त गाण्याच्या रिदम मध्ये पण होतं. तर हे असं इंटर कटिंग असं आम्ही त्याला म्हणतो, ते करणं, तर त्यांनी ते साध्य झालं असं मला वाटतं. थँक्यू. तर आपण मागे बोलताना म्हटलं होतं की डिरेक्टर आणि सॉरी, मला पुढे प्रश्न विचारला होता, तुमचं समाधानकारक उत्तर आहे काय? वैभव त्यांना विचारायला, ते बहुतेक नाही आहेत आता. हा,
तर आपण परवा बोललो होतो तेव्हा डिरेक्टर आणि एडिटर हा एकच असावा किंवा वेगळा, यावर अजून एक प्रश्न आलाय प्राजक्ता वझेंचा. तर तो मी वाचतो. डिरेक्टर शुड हॅव अ डिसेंट नॉलेज ऑफ एडिटिंग दॅट हेल्प्स, पण डिरेक्टर कॅन बी अ गुड एडिटर, बट कॅन बी एडिटर बी अ गुड डिरेक्टर? म्हणजे इतिहास गवाह आहे की म्हणजे आता म्हणजे आमचे सगळे FTI पासआउटचे आहेत. म्हणजे कोण बरं, राजकुमार हिरानी काय किंवा संजय बन्साली काय किंवा अजून हे सगळेजण हे एडिटर्सच आहेत. आणि ते पास्ट दे आर फॉर्मली ट्रेन्ड एज एडिटर्स आणि दे वर्क ऍज एडिटर्स फॉर अ व्हेरी लॉंग टाइम बिफोर दे स्टार्टेड डिरेक्शन. आणि तुम्ही म्हणता ना सर, डिरेक्टरला एडिटिंगचं नॉलेज असणं हे अत्यंत गरजेचंच आहे, कारण तोच शूट करणार आहे ना. आणि तोच म्हणजे मुळात शॉर्ट डिव्हिजन काय असतं की आता समजा मी आणि कोणीतरी समोर बसलेला माझा मित्र, आता आम्ही चहा पीत बसलोय आणि तो मित्र थोड्या वेळ उठून कुठेतरी फोन अटेंड करायला जातो आणि तेवढ्या वेळात मी त्याच्या चहामध्ये विष घालवतो, असं समजा काय हे असेल, काय प्रसंग असेल. आणि ते विष घालवणं जर महत्वाचं आहे आणि मी जर त्याचा क्लोजअप घेतला नाही दिग्दर्शक म्हणून, तर मग मग म्हणजे मला त्या माध्यमाची जाणीव नाही असं म्हणायला पाहिजे ना. की तुम्ही मुद्दा काय आहे त्याचा, की ट्राईंग टू पॉइझन अ फ्रेंड. तर इफ यू डोंट डू दॅट, मग तो प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे दिग्दर्शकाला माहिती पाहिजे की तो व्हॉट इज द पॉइंट ऑफ द सीन आणि तो कसा हायलाइट करायचा, त्याच्यासाठी सगळ्यात ऍप्ट अँगल कुठला. ओके, हाऊ डू यू शो दिस इन द मोस्ट अप्रोप्रिएट किंवा इफेक्टिव्ह मॅनर. तर हे दिग्दर्शकाला अगदीच कळलेलं पाहिजे. म्हणजे Yeah, एडिटिंग thank you. डिरेक्ट हँड इन हँड म्हणता येईल असं हरकत नाही ना? हो अहो, नाही, इट इज म्हणजे ते करावंच लागतं. एडिटिंग म्हणजे तुम्ही दिलेल्या रिअरेंजमेंट आहेत, रिरायटिंग, तुम्हाला नवीन क्रिएट करणं हे इट इज स्ट्रेचिंग इट अ लिटल टू फार. पण तुम्ही जे केलेलं असतं त्यातच तुम्हाला पुढे मागे करायला लागतं. मी अजून एक मी शेवटचा एक प्रश्न नाही, घेते मी आणि कंटिन्यू करू का हा प्रश्न? हा, प्राजक्ता वझेला परत हा, कंटिन्यू करायचा प्रश्न. या सॉरी, मी बाहेर आहे त्यामुळे खूप आवाज आहे इकडे. तर थँक्यू, हे बरोबर उत्तर, म्हणजे मला आवडलं हे आन्सर. पण मला असं विचारायचं की किती काळ त्या माणसाने एडिटर असायला पाहिजे आणि मग त्यांनी डिरेक्टर मध्ये काम करायला पाहिजे? म्हणजे असं काही नाही. म्हणजे आय रिअली डोंट नो हाऊ टू आन्सर दिस. म्हणजे तो प्रत्येकाची वेगळी जर्नी असते ना. म्हणजे आता मी इतकी वर्ष एडिट करतोय, तर मला कधीतरी असं आता वाटायला लागलंय कदाचित करावं का काय. कधीतरी वाटतं नको जाऊ दे, मग कधीतरी वाटतं की अरे आपण एवढी वर्ष काम करतोय आणि आता आपलं एडिटर म्हणून नाव झालंय, तर ते सगळं सोडून आपण दुसरं काहीतरीच कुठं करायला लागायचं. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सारख्या त्रास देत असतात. पण नाही, तुम्ही म्हणलात तसं की एडिटिंग इज अ व्हेरी गुड प्लेस टू ऍक्च्युली लर्न फ्रॉम अदर पीपल्स मिस्टेक्स. म्हणजे एडिटिंग टेबल सारखं काय तुम्हाला असं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह देणारं दुसरं जागा नाही जगात, तुम्हाला फिल्म मेकिंग शिकायचं असेल. की किती त्याच्यात तुम्ही शूट केलेल्या मटेरियलमध्ये किती पॉसिबिलिटीज असतात किंवा किती लिमिटेशन्स असतात किंवा काय केलं की काय, हे सगळं तुम्हाला एडिटिंग मध्ये कळत असतं. मी त्यामुळे हा प्रश्न अशासाठी विचारला कारण नाफामध्ये आमच्याकडे बरेच लोक येतात जे एडिटर असतात, पण आम्हाला डिरेक्टर जर का नाही मिळाला तर वी गिव्ह अ चान्स टू अ एडिटर टू डिरेक्ट दिस. आणि शॉर्ट फिल्म मध्ये शेवटपर्यंत जोपर्यंत फिल्म तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही कसं प्रॉडक्ट झालंय. तर मग ऍज अ टीम मेंबर, सो ऍज अ प्रोडक्शन लीड, जर का आपण हा कसा डिसिजन घ्यायचा की हा केपेबल आहे का, म्हणजे ह्याचं आधीचं काम बघितलं तर ह्याचं एडिटिंगचं काम असतं, पण आता ही इज गोइंग टू बी आवर डिरेक्टर. तर थोडीशी अशी भीती वाटते ना की जबाबदारी देण्याच्या दृष्टीने, तर हे कसं जज करायचं? मला माहिती नाही कसं जज करायचं. म्हणजे यू गो विथ युअर इन्स्टिंक्ट. आणि
मला असं वाटतं की दिग्दर्शकाला ना एकदा तुम्ही त्याला जबाबदारी दिलीत की त्याला सारखं क्वेश्चन करू नये. म्हणजे त्याला सोडावं आणि त्याला त्याचं काम करू द्यावं. लेट हिम एडिट इट अँड शो इट टू यू. आणि मग तुम्ही ठरवा की काय आहे. तुम्ही रोजच्या रोज त्याच्याकडनं एक्सेल शीट भरून घेऊ नका की तू काय केलंस बाबा, आज आज तू किती विचार केलास आणि काय काय केलंस. तर रोजच्या रोज ते तसं करू नका. सेटिंग म्हणजे काळकाम वेगाचं गणित अर्थातच आहे. तुम्ही इफ मनी इज इन्व्हॉल्ड इन इट तर तर त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्याकडनं ते हे घ्या. पण मुळात ना क्रिएटिव्हली सारखं तुम्ही क्वेश्चन करत बसलात तर मग खूप प्रॉब्लेम्स होतात. मग जे चांगलं व्हायचं तेही चांगलं होत नाही. याच अनुषंगाने अजून एक प्रश्न हो विचारते. सॉरी मी बाहेर जाणारे आणि कॉल ऑफ करणारे म्हणून. मला अजून एक असं विचारायचं की गोष्ट आल्यानंतर आपण त्याचा स्क्रीन प्ले लिहितो. मग गोष्टीचा आणि स्क्रीन प्ले मध्ये खूप फरक असतो. म्हणजे जसंच्या तसं गोष्ट नक्कीच दाखवू शकत नाही. आणि मग कधी कधी रायटरला असं वाटू शकतं की अरे हे असं मी लिहिलंच नव्हतं, हे लोक काय दाखवतात. आणि ह्या गोंधळामध्ये मग आणि जर का तो डिरेक्टर पण एडिटर असेल, तो पण तसा नवखा असेल, तर ऍज अ लीड कसं हे सगळं जज करायचं, म्हणजे थोडस काय भीती वाटते ना. मध्ये तुमच्यासारख्या सेटअप मध्ये आय एम टेकिंग दिस फॉर ग्रांटेड, पण कोणीच प्रोफेशनल नाहीये. एव्हरीबडी इज स्टम्बलिंग, एव्हरीबडी इज लर्निंग. तर व्हिज्युअलायझेशन हे डिरेक्टरचं काम आहे. तर त्यामुळे लेट द डिरेक्टर बी, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि पुन्हा रायटरचं काम जेव्हा त्यांनी फुलस्टॉप दिला तेव्हा संपलं. त्यांनी तिथं विश्राम घ्यावा. तिथून पुढे डिरेक्टरचं इंटरप्रिटेशन सुरू होतं. वाय डू यू हायर अ डिरेक्टर? बिकॉज द डिरेक्टर इंटरप्रेट्स द स्क्रिप्ट इन अ सर्टन वे अँड गिव्स इट हिज विजन. प्रत्येक गोष्टीला स्क्रीन प्ले जेव्हा लिहिला जातो, आता त्या तुम्ही लिहिणारा माणूस लिहून जातो, त्याला ब्रह्मांड आठवलं. आता कसं बरं ब्रह्मांड आठवणार आहे स्क्रीनवर, सांगा मला. तर हे डिरेक्टरवरती अवलंबून आहे ना. मग डिरेक्टर त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करतो. बरोबर. आणि आता तो डिरेक्टर, तुम्ही ज्या माणसाला ती जबाबदारी दिलेली आहे त्याला जसं ब्रह्मांड आठवतं आणि तुम्हाला जसं ब्रह्मांड आठवतं, यात फरक आहे. तुम्हाला वाटलंच नाही असं, बी इट. दॅट इज द ब्युटी ऑफ मेकिंग. देयर इज नथिंग रॉंग अँड देयर इज नथिंग राईट. या ऍब्सोल्युटली अग्री विथ यू. मला हे सगळी उत्तरं फार गरजेची होती. थँक्यू सो मच. थँक्यू प्राजक्त. त्याच अनुषंगाने पुरूचा पण प्रश्न बहुतेक तुम्ही उत्तर दिलंच आहेत की डू यू डिस्कस विथ डीओपी और जस्ट डिरेक्टर फॉर एडिटिंग. पण उद्याच ते होणार आहे. नाही, काय असतं डीओपीज ना यावं लागतं. म्हणजे डीओपीचा अर्थातच विचार घ्यायला लागतो, कारण ते खूप त्यांचं काम म्हणजे भयंकर क्रिएटिव्ह आणि भयंकर टेक्निकलही असतं. कारण त्यांना अनेक गोष्टी सांभाळायच्या असतात. तर आता एक सिनेमा आता होऊन तयार आहे आणि आता त्याचं कलर ग्रेडिंग चालू आहे आणि डिरेक्टरला वाटतंय की काही शॉट्सला ऑल्टरनेटिव्ह आहेत का हे बघावं. तर आता ते उद्या होणार आहे. पण हो, डिरेक्टर बरोबर फार काही म्हणजे डिरेक्टर बरोबर शूटच्या आधी काही चर्चा होत नाही, फारच क्वचित. डिरेक्टर नाही, डीओपी बरोबर, डिरेक्टर बरोबर चर्चा. आणि मागे आपण म्हटलं होतं की कलर आणि हे सगळं नंतर सर्वात शेवटी केलं जातं, असं तुम्ही मला सांगितलं. एडिट झाल्यावरती मग त्याच्या पुढे कलर ग्रेडिंग होतं, मग त्याच्या पुढे साऊंड डिझाईन होतं, म्युझिक होतं, अनेक त्याच्यावर मग व्हीएफएक्सचं जे काम असतं ते आमचं एडिट लॉक झाल्यावरती होतं. असं सगळं ते होतं. बरोबर. अरुंधतीचा प्रश्न आपण शेवटी घेऊया. त्याच्या आधी मला तुम्ही जी स्टोरी सांगितली होती की काम पूर्ण झालं, हे तुम्हाला तुमच्या आजोबांच्या अनुभवावरनं कसं काय, ते जरा लोकांना सांगा असं मला वाटतं. माझा अगदी बालपणीपासूनचा मित्र इथं हे सगळं ऐकतोय, कौस्तुभ. त्याला आमचा आमचा व्यवसाय होता कम्प्युटर रिबन्सचा. म्हणजे माझ्या वडिलांनी तो कम्प्युटर रिबन्सचा केला. त्याच्या आधी माझे आजोबा टाईपरायटर रिबन्स मध्ये डील करायचे, ते इंक करायचे. आणि त्याच्या जुन्या रिबन्स आल्या की त्याच्या एका कोपऱ्यात त्या फेकलेल्या असायच्या.
आणि मग कालांतराने त्याचा असा एक भयंकर मोठा गुंता व्हायचा. आणि मग त्यांना कधीतरी त्यातली एक काही कितीतरी मीटर रिबन त्यांना पाहिजे असायची. मग ते मग ते त्यातनं ते असा एक तो पुचका काढायचे आणि तो सगळा अर्थातच गुंता झालेला असायचा. आणि ते दिवसेंदिवस ते असं झटकत बसायचे आणि ते त्याच्यातनं असा तो एक 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 धागा त्याच्यातनं काढत आणि ते असं करत बसायचे. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो, आठवडे 10 दिवस 15 दिवस ते करत राहायचे, नेटानं रोज ते करत राहायचे. आणि एक दिवस तो गुंता सुटायचा. मला तो सुटलेला गुंता झाला की ते भयंकर खुश व्हायचे आणि ते पटकन त्याचा रोल करायचे. तर मला एडिटिंगचं तसंच वाटतं की तुम्हाला रोज रोज जाऊन काम केलं पाहिजे, त्या गोष्टीला भिडलं पाहिजे, त्याला योग्य तेवढा विचार दिला पाहिजे आणि सातत्य हे सगळ्यात महत्वाचं कुठल्याही प्रोफेशन मध्ये. अर्थातच की रोज तुम्ही जाऊन ते काम केलंच पाहिजे आणि तुम्हाला ते मग एक दिवस तो सगळा गुंता सुटतो. हे मला एनॉलॉजी खूपच आवडली होती. सो तुम्ही खूपच छान माहिती दिली. आता मी अरुंधतीकडे वळते. जवळजवळ आपली वेळ संपत आली आहे आणि अजून कोणाला काही प्रश्न असतील तर अरुंधती ईमेलवर तुम्हाला पाठवू शकेल आणि होपफुली मला हो, वाटतं मकरंद कालगीरकरांना त्यांचा हात वर होता. सो त्यांना 1 मिनिट मी देते आणि मग No, अरुंधती. I just clapped. I gave a Oh, reaction. okay, got it. सो अरुंधती यू कॅन टेक ओव्हर आणि अभिजित परत एकदा थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी रात्री उशिरापर्यंत इथे आहात. थँक्यू थँक्यू. अभिजित, थँक्यू सो व्हेरी मच. तुम्ही इतकी सुंदर माहिती दिलीत आणि खरंच खूप छान म्हणजे कळलं एडिटिंग विषयी बरंच काही. त्या आधीच्याच तुमच्या अनुषंगाने की जी ऑब्जेक्टिव्हिटी तुम्ही म्हणालात मेंटेन केलेली जास्त चांगली असते. सो आय वॉज जस्ट वंडरिंग की जर डिरेक्टरनेच एडिटिंग केलं तर ती कुठेतरी कमी होईल का, असा एक प्रश्न होता. आता ते ना काय आय डोंट नो, म्हणजे आता 20 म्हणजे होईल का तर होईल म्हणजे मला Yes. वाटतं. पण Yes. पण ते शेवटी ते डिरेक्टरचा चॉईस आहे. म्हणजे आज Correct. संदीप Correct. कुमार एडिटिंग करतोच आहे. तो त्याची फिल्म त्यांनी एडिट केली आणि त्यांनी हजारो कोटींचा धंदा केलाय. तर त्यामुळे ती म्हणजे धंदा केला हा मुद्दा मुद्दा वेगळा झाला. पण मला वाटतं डिरेक्टरचा एक चॉईस आहे आणि मला असं वाटतं की डिरेक्टरच्या काय म्हणतात त्याला, डिरेक्टरचं विजन ते आहे. तर व्हॉट एव्हर ही थिंक्स इज द बेस्ट फॉर द फिल्म, Right. लेट हिम डू इट. Absolutely. Yeah. पण बाकी कोणीच त्याला करणार कोणी नाही. या 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 डिरेक्टर या ऑफकोर्स. आणि अजून एक क्वेश्चन होता की सॉन्ग एडिटिंग वर्सेस आपलं कथेचं एडिटिंग यामध्ये असा काही वेगळा अप्रोच असतो का? हो, म्हणजे सॉन्ग म्हणजे मुळामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय स्टोरी टेलिंग मध्ये सॉन्ग मधून पण एक प्रवास होत असतो गोष्टीचा. म्हणजे इनफॅक्ट आता जर सगळे जे नवीन सिनेमा त्याच्यामध्ये तर स्टोरी टेलिंग हे कॉन्स्टंटच आहे. तर आणि जेव्हा सॉन्ग पिक्चराइज कोरिओग्राफ करतात तेव्हा त्याच्याबरोबर एक कोरिओग्राफर असतो. त्याच्या तो किंवा ती त्या दिवशी ते जेवढे दिवस गाण्याचं फिल्मिंग होतं ते दिवस पूर्ण वेळ ते डिरेक्टर म्हणूनच काम करत असतात. ते डिरेक्टर्स ऑफ कोरिओग्राफी असंच म्हणतात त्यांना. आणि ते हे करत असतात. तर त्यामुळे आता त्याच्यावरती मग प्रत्येक तुम्हाला गाण्याला बीट वरती कट करणे आणि मग त्या गाणा म्युझिक बर हुकूम त्याच्यावर अनेकदा इफेक्ट करतो आम्ही असं. म्हणजे तसं इट इज ऑल काय म्हणतात रुटीन. शॉर्ट थँक्यू. फिल्म अजून एक क्वेश्चन आला होता रश्मी साठेंचा, तो एक घेऊया आणि मग एंड करू आपण. शॉर्ट फिल्म जर आयफोनवर शूट केली तर त्यात एडिटिंगचं सगळं आस्पेक्ट करताना त्यासाठी काही सॉफ्टवेअर सजेस्ट करू शकाल का? कुठलंही तुम्ही आयफोनचं फुटेज हे तुम्ही सगळीकडे वापरू शकता. आम्ही एक पॉंडिचेरी नावाची फिल्म केली होती, ती पूर्ण आहे. ती तर आयफोन 11 वरती आम्ही शूट केली होती, विच वॉज वे बॅक इन 2018-17 आय गेस. 2017 मध्ये जसे शूटिंग झालं होतं. आणि तुम्हाला वेगळं काहीच करायला लागत नाही.
यू कॅन यूज एनी सॉफ्टवेअर, म्हणजे प्रेमियर प्रो, डाविंची रिझॉल्व्हचं फ्री व्हर्जन. मी इनफॅक्ट ती फिल्म मी डाविंची रिझॉल्व्ह वरती एडिट केली होती. तुम्हाला जे फ्री व्हर्जन मिळतं लाईट डाउनलोड, तर त्याच्यावरही तुम्ही ते एडिट करू शकता. आणि आय वुड सजेस्ट की तुम्ही मी म्हणलं तसं सुरुवातीला तुमचे स्क्रिप्ट लिहा, छोट्या छोट्या स्क्रिप्ट लिहा आणि ते एक्झिक्यूट करून बघा कसं होतंय. म्हणजे जस्ट थ्रो युअर सेल्फ इन टू इट, आणि मग तुम्हाला मजा यायला लागेल त्या मीडियमची. म्हणजे शूट केल्यानंतर ते म्हणजे लिहिणं कसं, मग ते शूट करणं, शूट इफेक्टिव्ह कसं करायचं, त्याच्यानंतर हे इफेक्टिव्ह शूट केलेलं तुम्ही कन्साइज एडिट कसं करायचं, आणि मग 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 ते लोक तुमच्या मनात एक असतं, लोक कसं ते परसिव्ह करतात ही आणखीन एक दुसरी गोष्ट. त्यामुळे हे पुट युअर सेल्फ थ्रू दिस ग्राइंड इज व्हॉट आय वुड से, अँड यू विल एन्जॉय इट. थँक्यू. बहुतेक रश्मी तुमचा अजून काय क्वेश्चन नाहीये ना? थँक्यू सो मच अभिजित. थँक्यू थँक्यू अगेन, तुम्ही वेळ दिलात आणि खरंच खूप छान वाटलं. थँक्स अगेन. सो बिफोर आय एंड दिस सेशन, ऍक्च्युली मला अजून एक एक्साइटिंग न्यूज सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे की ख्यातनाम गायक राहुल देशपांडे याची पहिली फिल्म मी वसंतराव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितली असेलच. सो त्याचीच आता दुसरी फिल्म अमलताश ही या फ्रायडेला रिलीज झाली आहे आणि खूप सेन्सिटिव्ह फिल्म आहे आणि आपल्याला सगळ्यांना बघायला ती नक्की आवडेल. सो आनंदाची गोष्ट अशी की आता नाफा तर्फे आपण ही फिल्म नॉर्थ अमेरिकेमध्ये लवकरच डिस्ट्रीब्यूट करतोय. सो त्याचे डिटेल्स पण आम्ही आता लवकरच शेअर करतो. सो ती पण फिल्म नक्की बघा. आणि थँक्यू अगेन, आणि परत एकदा पुढच्या सेशन मध्ये आपण भेटूच लवकर. थँक्स अभिजित. बाय थँक्यू. बाय. बाय एव्हरीवन.